दरम्यान या प्रस्तावाला शिवसेना विरोध करण्याची शक्यता आहे। बँका या सर्वांसाठी सारख्याच असाव्यात असं मत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं आहे। इस्लामिक बँकेसंदर्भातले निर्देश आरबीआयने दिलेले आहेत, पण या संदर्भात शिवसेनेला नेमकं काय वाटते आपण जाणून घेऊयात। खासदार चंद्रकांत खैरे आता आपल्यासोबत आहेत। सर, इस्लामिक बँकिंग सुरू करावं जेणेकरून हा जो एक मोठा वर्ग केवळ धार्मिक कारणामुळे बँकिंगच्या सुविधांपासून वंचित आहे त्याला समाविष्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव येतोय। तुमची शिवसेनेची भूमिका काय? नाही, असा प्रस्ताव येऊन काही उपयोग नाही। आरबीआय जर शासनाला म्हणजे केंद्र सरकारला जर असा प्रस्ताव देत असेल तर मी या ठिकाणी मग ते कास्टिझम झालं त्याच्यामध्ये। मी म्हणतो की समान नागरी कायदा करा ना। मग समान नागरी कायदा जर केला तर सगळं काही होईल। आमची मागणीच ती आहे, शिवसेनेची मागणी ती की समान नागरी कायदा करा। पण जर समजा आरबीआय असं करत असेल तर मग आमच्या सहकारी बँका काय, आमच्या जिल्हा बँका काय, जिल्हा बँकेला तुम्ही बंदी टाकली आणि इस्लामिक बँकेने देता म्हणजे मुसलमानांना खुश करण्यासाठी। हे बँका सर्वांसाठी समान आहेत असं तुम्हाला म्हणायचं? सर्वांसाठी समान आहे। आज सेंट्रल बँक असो, स्टेट बँक असो, कोणती बँक असो, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळ्यांचे खाते असतात ना। मग असं वेगळं करण्याची काय आवश्यकता आहे? अशी बँक किंवा बँकिंग सुरू करायचं म्हटलं तर साहजिकच त्याची म्हणजे पार्लमेंटमध्ये देखील प्रोसेस करावी लागणार आहे, कायदा करावा लागणार आहे। शिवसेनेची भूमिका काय? आम्ही होऊच देत नाही ते, आम्ही नाही होऊ देणार। त्याचं कारण काय, तुम्ही सगळ्या बँका आपले राष्ट्रीय बँका त्या सगळ्याचे खाते असतात, तिथे अजून तुम्ही कास्टिझम धर्माचं राजकारण कशाला आणता असं माझं म्हणणं आहे। अतिशय ठाम भूमिका शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलेली आहे। बँका सर्वांसाठी समान आहेत तर मग समान कायदे तिथं का नकोत आणि या ठिकाणी कास्टिझम किंवा धर्म आणण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन सुजितसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।